हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी कोल्हापूर. ओके, आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत 11चं जे मेन बेस आहे. ओके, हा बेस 11चाच नाही आहे, तर हा बेस 11, 12 BCom करा, BBA करा, ओके, MCom करा, MBA करा, CA करा, CS करा, CMA करा, वॉट एव्हर काही पण करा. त्यासाठी सर हा बेस माहीत असणे फार महत्वाचं आहे. आणि तुमच्या कॉलेजमध्ये जेव्हा तुमची एक्झाम होणार तेव्हा हा क्वेश्चन तुम्हाला 4 किंवा 5 मार्कला येणार, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. ओके, त्याआधी थोडंसं मी इंट्रोड्यूस करतो मला स्वतःला. मी सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपले कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणी वेगवेगळे ब्रँचेस आहेत. आपण CS CS चे क्लासेस घेतोय. ओके, हे लेक्चर तुम्हाला अगदी फ्री मध्ये बघायला मिळतील. ओके, तर चला आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. तुम्हाला कॉलेजमध्ये सांगितलंच असेल की देर आर टू टाइप्स ऑफ अकाउंट. जर कोणी सांगितलं असेल ना 3 टाइपचे अकाउंट आहेत, तर अगदी रॉंग आहे. ते 2 टाइपचेच अकाउंट आहेत सर. पर्सनल अकाउंट आहे आणि इम्पर्सनल आहे. पर्सनल आणि इम्पर्सनल आहे. ओके सर, पर्सनल मध्ये काय काय येते मग? नॅचरल आहे, आर्टिफिशियल आहे आणि रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर चला आपण हे आपल्या भाषेमध्ये बघूया. सर टाइप्स ऑफ अकाउंट. ओके सर, 2 टाइपचे अकाउंट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट. ओके, पर्सनल अकाउंट हे एका व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी किंवा ग्रुप ऑफ पीपल, ओके, 1 पर्सन, 2 पर्सन्स और ग्रुप ऑफ पर्सनशी रिलेटेड आहे पर्सनल अकाउंट. ओके, पर्सनल अकाउंट हे माहित असणे फार गरजेचं आहे की सर पर्सनल अकाउंट मध्ये कोणकोणते अकाउंट येतात. ह्याच्यामध्ये काही सब अकाउंट्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मित्रांनो, तो म्हणजे नॅचरल पर्सन. सर हु इज नॅचरल पर्सन कोण असू शकतो? जसं की मी आहे, सलमान सर, नॅचरल पर्सनचं एक्झाम्पल आहे मी. ओके, कुणी शाहरुख खान असेल, नॅचरल पर्सनचं एक्झाम्पल आहे. कॅटरीना कैफ नॅचरल पर्सनचं एक्झाम्पल आहे. ओके, त्यानंतर विराट कोहली आहे, सचिन तेंडुलकर आहेत. हे सगळे म्हणजे जो बोलू शकतोय तुमच्यासारखं, माझ्यासारखं, जो चालू शकतोय, जो श्वास घेऊ शकतोय, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण काय म्हणायचंय? नॅचरल पर्सन म्हणायचंय. ओके, मग आपण याचे 3-4 एक्झाम्पल बघूया इथं तुमच्यासाठी. विराट अकाउंट, ओके, सचिन अकाउंट, रोहित अकाउंट, धोनी अकाउंट, ओके, आमिर खान अकाउंट, करीना अकाउंट. ओके, आता हे जे मी एक्झाम्पल लिहिलेत ना, हे प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ओळखताय चांगलंच, बरोबर ना? विराट कोहली, ओके, क्रिकेट खेळतोय. तुमच्या आजूबाजूला पण बरेच विराट असतील. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा हे क्रिकेटर्स आहेत. ओके, धोनी क्रिकेटर आहे, आमिर खान, करीना हे ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहेत. या प्रत्येकाला तुम्ही ओळखताय. हे प्रत्येक जण बोलू शकतो, हे प्रत्येक जण चालू शकतोय. सर हे नैसर्गिक व्यक्ती आहे. कोणती व्यक्ती आहे? नैसर्गिक. तिला अकाउंट मध्ये म्हणायचंय नॅचरल पर्सन. काय म्हणायचंय? नॅचरल पर्सन. सर इन शॉर्ट एकदम सिंपल मध्ये मी सांगतो इथं, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या व्यक्तीचे जर नाव दिले असेल, एखाद्या व्यक्तीचे नाव दिले असेल, तर ते कशामध्ये येणार? तर ते तुमच्या नॅचरल पर्सन मध्ये येणार. कशामध्ये येणार? नॅचरल पर्सन. कन्सेप्ट कळाली का? बघा सर, सिंपल आहे. नॅचरल पर्सन म्हणजे जो व्यक्ती श्वास घेऊ शकतोय, बाबा रामदेव. ओके, जो व्यक्ती चालू शकतोय, जो व्यक्ती बोलू शकतोय, जो व्यक्ती म्हणजे आपण जसं नॅचरल हावभाव करतो ना, ते सगळं करू शकतो, त्याला सर आपण नॅचरल पर्सन म्हणायचं. नॅचरल, नैसर्गिक व्यक्ती. ओके, सिंपल आहे. हे झालं पर्सनल अकाउंट मधला फर्स्ट सब पॉइंट. सर चला आता आपण सेकंड पॉइंटला जायचंय. ओके, कोणता सेकंड पॉइंट असू शकतोय? तर सेकंड पॉइंट आहे त्याच्यामधला आर्टिफिशियल. कोणता आहे? आर्टिफिशियल पर्सन. सर आर्टिफिशियल म्हणजे काय? आर्टिफिशियल म्हणजे आपल्या प्रत्येकाला माहित पाहिजे, ओके, कृत्रिम व्यक्ती. कोणती? कृत्रिम. ओके सर, एन्फोर्स्ड बाय लॉ, ज्याला कायद्याने बनवलेला आहे, ज्याला लॉ न बनवलेला आहे ना, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण काय म्हणतोय? सर आर्टिफिशियल पर्सन म्हणायचंय.
काय म्हणायचं त्यांना, आर्टिफिशियल. सर याच्यामध्ये कोण कोण येते हो, याच्यामध्ये येतात कंपनीज. कोण येणार याच्यामध्ये, कंपनीज. ओके, मग कोणतीही कंपनी घ्या रे, तुमच्या ओळखीमध्ये असणारी टाटा, ठीक आहे, रिलायन्स, बरोबर. ओके, तुम्ही मोबाईल वापरत असाल, सॅमसंग, सॅमसंग कंपनी आहे. ओके, सुरुवातीपासून झोपण्यापर्यंत जे काही वस्तू वापरता ना त्या कोणत्या ना कोणत्या कंपनीचे असतील ना. उठल्या उठल्या काय करतोय आपण, उठल्या उठल्या आपण ओके टूथपेस्ट घेतोय आणि काय करतोय, टूथ क्लीन करतोय आपले, बरोबर. मग त्यासाठी आपण काय युज करतोय, कोलगेट युज करतोय आपण. ओके, कोलगेट कंपनी असेल, म्हणजे कोणतीही कंपनी घ्या, जसं की बरेच कंपनीज आहेत, टाटा मोटर आहे, टाटा पॉवर आहे, रिलायन्स आहे, ओके, बाटा कंपनी आहे, मारुती कंपनी आहे, सुझुकी कंपनी आहे, हिरो कंपनी आहे, होंडा कंपनी आहे. ओके, कितीतरी कंपनीज आहेत, कितीतरी कंपनीज आहेत. सर हे प्रत्येक कंपनी सुद्धा पर्सनल अकाउंटचं एक्झाम्पल आहे. कुणाचं एक्झाम्पल आहे, सिंपल सर, पर्सनल अकाउंट. का, बिकॉज दे आर आर्टिफिशियल पर्सन, दे आर आर्टिफिशियल पर्सन, सिंपल लॉजिक. सर अजून याच्यामध्ये काय येणार, सर अजून याच्यामध्ये बँक्स येणार. कोण येणार, बँक्स. सर बँक ऑफ इंडिया आर्टिफिशियल आहे. ओके, सर बँक ऑफ बडोदा आर्टिफिशियल आहे. सर स्टेट बँक ऑफ इंडिया आर्टिफिशियल आहे. सर आरबीआय आर्टिफिशियल आहे. सगळ्या बँका कुठलीही घ्या, तुमच्या गल्लीमध्ये असणारी बँक सुद्धा मित्रांनो आर्टिफिशियल पर्सन आहे. सिंपल. अजून काय, गव्हर्नमेंट बॉडीज, गव्हर्नमेंट बॉडीज हे सुद्धा आपले आर्टिफिशियल पर्सन्स आहेत. गव्हर्नमेंट बॉडीज कोल्हापूरमध्ये राहताय ना. ओके, आपला माणूस म्हणतोय आपण. ओके, मग आपण इथं म्हणू शकतोय कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हे आपलं काय आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. सर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आर्टिफिशियल पर्सन आहे. सर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर्टिफिशियल पर्सन आहे. समजा एखाद्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी गावामध्ये राहताय, सर ग्रामपंचायत ऑफ पाचगाव, दिस इज ऑल्सो आर्टिफिशियल पर्सन, सिंपल लॉजिक. ओके, सर अजून याच्यामध्ये काय येतात, इन्स्टिट्यूशन्स. ओके, वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं की आपल्या क्लासचं नाव आहे अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. ओके, अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी हे आपल्या क्लासचं नाव आहे, बरोबर. आपला क्लास हा सुद्धा कोणतं पर्सन आहे, तर आर्टिफिशियल पर्सन आहे. आपला क्लास पण कोणता पर्सन आहे, आर्टिफिशियल आहे. का, तर आपला क्लास सुद्धा इन्फोर्स बाय लॉ. ओके, त्यामुळे आपला क्लास सुद्धा आर्टिफिशियल पर्सन आहे. झोमॅटो आर्टिफिशियल पर्सन आहे. स्विगी आर्टिफिशियल पर्सन आहे. ओके, कोल्हापूरमध्ये तुम्ही बघताय जेवढे शॉप दिसत आहेत ना, तुम्ही शिकताय ते कॉलेज, तुम्ही न्यू कॉलेजचे असाल, न्यू कॉलेज आर्टिफिशियल आहे. ओके, DRK कॉलेज ऑफ कॉमर्स आर्टिफिशियल आहे. सर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आर्टिफिशियल आहे. सर गोखले कॉलेज आर्टिफिशियल आहे. शहाजी कॉलेज आर्टिफिशियल आहे. प्रत्येक कॉलेज सुद्धा आर्टिफिशियल आहे. प्रत्येक कॉलेज सुद्धा कोणतं आहे, आर्टिफिशियल पर्सन मध्ये आपण कन्सिडर करायचं. ओके, सर या व्यतिरिक्त काय, या व्यतिरिक्त सगळं काही, जसं फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये फुटबॉल फार फेमस आहे. ओके, कोणकोणत्या टीम आहेत, PTM माहित पाहिजे आपल्याला, बरोबर. दिलबार आहे, बरोबर. त्यानंतर छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आहे. ओके, त्यानंतर खंडोबा तालीम आहे. कितीतरी तालीम आहेत, कितीतरी फुटबॉलच्या टीम आहेत. सर दे आर ऑल्सो आर्टिफिशियल पर्सन्स, दे वेर ऑल्सो आर्टिफिशियल पर्सन. सर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर्टिफिशियल आहे. सर क्रिकेट टीम ऑफ इंडिया आर्टिफिशियल आहे. सर BCCI आर्टिफिशियल आहे. सर ICCI आर्टिफिशियल आहे. प्रत्येक गोष्ट जे कंपनी, संस्था, बँक सगळं काही दिसतंय ना, हे सगळं आर्टिफिशियलचे एक्झाम्पल आहे. ओके, सिंपल झालं. सर दोन क्लिअर झाले. एक म्हणजे नैसर्गिक व्यक्ती, नॅचरल पर्सन, मी, तुम्ही बोलू शकतोय, चालू शकतोय सगळे. सेकंड म्हणजे ओके कंपनीज, बँक्स, इन्स्टिट्यूट्स जे काही दिसतात ना, दुकानं वगैरे, हे सगळं आर्टिफिशियल पर्सन आहेत. क्लिअर. ओके, सर थर्ड एक्झाम्पल आहे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन याचे मात्र तुम्हाला एक्झाम्पल थोडेसे पाठ करावे लागतील, थोडेसे पाठ करावे, थोडं डिफिकल्ट आहे. ओके, सर याच्यामध्ये काही एक्झाम्पल फिक्स आहेत. सर कॅपिटल काय आहे,
कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, मराठीमध्ये आपण कॅपिटलला म्हणतोय भांडवल. ओके, भांडवल म्हणतोय आपण, बरोबर. सर कॅपिटल म्हणजे काय, मला व्यवसाय चालू करायचा आहे, मला व्यवसाय चालू करायचा आहे. ओके, घेतले घरातून पैसे, बिझनेस स्टार्ट केला, 4 लाख रुपये घेऊन बिझनेस स्टार्ट केला. सर बिझनेस सुरू करताना जे पैसे बिझनेस मध्ये घातले जातात त्याला कॅपिटल म्हणणे. त्याला काय म्हणणे, कॅपिटल. सिंपल सिंपल. सर बिझनेस स्टार्ट करताना आपल्या इथं मात्र वेगळं आहे ना. बिझनेस स्टार्ट करायचं म्हटलं तर घरातले 4 शिव्या देतात. काय देतात, शिव्या. पैसे कुणी देत नाही. ओके, पण स्वतः जेव्हा कमवून आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय स्वतःच्या बिझनेस मध्ये ऍट इनिशियल स्टेज, सुरुवातीच्या पिरियड मध्ये, तर आपण त्याला म्हणतोय कॅपिटल. त्याला आपण काय म्हणायचं, कॅपिटल. त्याला म्हणायचं भांडवल. सर कॅपिटल कोण आणतोय हो, सर कॅपिटल आणतोय ओनर. कोण आणतोय कॅपिटल, ओनर. म्हणजे सर कॅपिटल ना ओनरला, मालकाला रिप्रेझेंट करतोय. कोणाला रिप्रेझेंट करतोय, मालकाला रिप्रेझेंट करतोय. आता तुम्ही बघता ऑलिम्पिक. ओके, मनू भाकरने 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले. मनू भाकर कुणाला रिप्रेझेंट करते, इंडियाला. कुणाला रिप्रेझेंट करते, इंडियाला. तसं सर कॅपिटल कुणाला रिप्रेझेंट करतोय, ओनरला. कुणाला, ओनरला. इनिशियल स्टेजला जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते बिझनेस मध्ये त्याला मित्रांनो आपण कॅपिटल म्हणायचं आहे. ओके सर, सेकंड फार महत्वाचं आहे ते म्हणजे ड्रॉइंग्स. ते म्हणजे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे चित्रकला नव्हे. ड्रॉइंग्स म्हणजे चित्रकला नव्हे. मग व्हॉट इज मीन बाय ड्रॉइंग सर, इथं लिहितो मी त्याची डेफिनेशन. गुड्स और कॅश विथड्रॉ, goods or cash withdraw from business for personal use. For personal use, it's called as drawings. ओके सर, मी 4 लाख बिझनेस मध्ये घातले होते, मला काल जाऊन 2000 रुपयाची गरज भासली, माझ्याकडे खिशात पैसाच नव्हता, बिझनेस मध्ये 2000 रुपये काढले, याला म्हणायचं ड्रॉइंग्स. काय म्हणायचं, ड्रॉइंग्स. कळतंय का, याला म्हणायचं ड्रॉइंग्स. सर माझा मोबाईलचा शॉप होता, माझा मोबाईल खराब झाला, मी मोबाईल बिझनेस मधला घेतला आणि मी वापरायला सुरुवात केली. गुड्स विथड्रॉन फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज, ह्याला पण म्हणायचं ड्रॉइंग्स. याला पण काय म्हणायचं, ड्रॉइंग्स. आता तुम्ही कॉलेजला जाताय, बरोबर, तुमचे पॅरेंट्स तुमच्या कॉलेजची फीज भरतात. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या पॅरेंटचा बिझनेस आहे, बिझनेस मधले पैसे काढले आणि कॉलेजला दिले, तर तुमची फी सुद्धा तुमच्या पॅरेंटच्या केसमध्ये ड्रॉइंग्स आहेत. काय आहेत, ड्रॉइंग्स. सिंपल. काय आलं, कन्क्लूड करतो मी. काय म्हणायचं ड्रॉइंग्स म्हणजे, सर व्यवसायामध्ये असणारे पैसे आणि व्यवसायामध्ये असणाऱ्या वस्तू स्वतःच्या वापरासाठी घेणे म्हणजे ड्रॉइंग्स. सिंपल. ओके, त्यानंतर अजून 4 एक्झाम्पल आहेत. मी फक्त नेम लिहितो, एक्झाम्पलचे नावं काय काय आहेत ते, त्याचं एक्सप्लेन आपण कधीतरी करूया. जसं जसं सिलेबस पुढे जाईल तसं तसं आपण त्याचं एक्सप्लेनेशन करत जाऊया. मग आता का लिहितोय मी, कारण एक्झाम जर पेपर आला तर तुम्ही हे एक्झाम्पल लक्षात ठेवून जाऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये मग एक आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा आउटस्टँडिंग इन्कम. याची मिनिंग मी तुम्हाला बेसिकच्या लेक्चरमध्ये घेईन. ओके, त्यानंतर प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स, बरं का. प्रीपेड आधीच पेड केलं, आधीच पेड केलं. प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा प्री रेसिव्ह म्हणजे आधीच मिळाले. प्री रेसिव्ह इन्कम हे एक्झाम्पल आहे. कुणासाठी सर, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन साठी हे एक्झाम्पल आहे. कळालं का. ओके, आता आपण हे कन्क्लूड करूया आजचं हे छोटासा व्हिडिओ. ओके, याच्यामध्ये आपण काय काय बघितलं सर आपण बघितलं टाइप्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपण बघितलं पर्सनल अकाउंट मध्ये सर नॅचरल, बोलणारा, चालणारा, श्वास घेणारा व्यक्ती म्हणजे नॅचरल पर्सन, मग कुणीही उचला. ओके, एखाद्या व्यक्तीचे नाव दिले असेल तर त्याला आपण नॅचरल पर्सन म्हणायचं. सर त्याच्या पुढे जाऊन आपण काय बघितलं, आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती, ज्याला कायद्याने बनवलंय. दिसणारी दुकानं, दिसणारे व्यवसाय, उद्योग सगळे आर्टिफिशियल आहेत. सर याच्यामध्ये कोण कोण येणार, कंपनीज, बँक, गव्हर्नमेंट बॉडीज, इन्स्टिट्यूशन. ओके,
सगळं आलं सर. त्याच्या पुढे काय बघितलं आपण, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, कुणाला तरी रिप्रेझेंट केलं जातंय. कॅपिटल, सर कॅपिटल म्हणजे काय, इनिशियल स्टेजला जे पैसे घेतले आणि बिझनेस मध्ये घातले त्याला म्हणायचं कॅपिटल. सर ड्रॉइंग्स, बिझनेस मधले पैसे किंवा वस्तू काढले तर त्याला म्हणायचं ड्रॉइंग्स. हे दोन्ही पण कुणाला रिप्रेझेंट करतात सर, हे दोन्ही पण त्या मालकाला रिप्रेझेंट करतात, ओनरला. ओके. आणि काही एक्झाम्पल बघितले आपण त्याची, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि प्री रेसिव्ह इन्कम. ओके. आणि काय तर याच्यामध्ये बँक लोन, बरोबर, बँक लोन सुद्धा येणार आहे याच्यामध्ये. कारण बँक लोन सर कुणाला रिप्रेझेंट करतंय, बँकला रिप्रेझेंट करतंय. कुणाला रिप्रेझेंट करतंय, बँकला. हे सगळे आपले रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहेत. ओके. तर अशा पद्धतीने हा आपण लेक्चर कन्क्लूड करूया. आज आपण बघितलं टाइप्स ऑफ पर्सनल अकाउंट, नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. हे स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करू शकताय, जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय आणि तुम्ही स्वतःचे नोट्स बनवू शकताय. कारण मी इथं नोट्स बनवत जाणार, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये अजिबात भीती वगैरे वाटणार नाही किंवा एक्झाम मध्ये डाऊट येण्याचा काहीच प्रश्न येणार नाही. फक्त जे मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार ते व्हिडिओ दररोज बघत चला. तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना देखील शेअर करा, फ्री मध्ये आहे ना. ओके. ते म्हणतो ना आपण, फ्री में मिलने वाली चीज, ओके, फ्री में मिलने वाली चीज उतनी क्वालिटी नहीं होती, बट इथं वेगळं असेल. ओके. फ्री में मिलने वाली चीज सबसे बेस्ट क्वालिटी वाली होगी, इसकी पूरी गॅरंटी मेरी रहेगी. ठीक आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल युट्यूबच्या, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा याचा बेनिफिट नक्की घेतील. ओके. धन्यवाद.